हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूर्वा विनोदगिरी. आणि मी रोजच मॉर्निंगपासून शूट करत असते आणि रोजचं एकच काम असते, सगळ्यांनाच माहीत असेल. पण कधी कधी कामात पण चेंज येतो आणि रेसिपीमध्ये पण चेंज येतो आणि मॉर्निंग रुटीन पण चेंज होत असतो कधी कधी. तर हा सकाळचा व्ह्यू होता जो खूप सुंदर होता आणि तिथे थोडंसं असं शेतीसारखं आहे, तिथे भाजीपाला उगवतात लोक, ते आहे आणि खूप सुंदर वाटत होतं. पाणी थांबलं होतं पण एकदम असं थंड वातावरण झालं होतं. आणि मग मी थोडीशी बघू शकता तुम्ही गॅलरीतून झाडत आणलं होतं आणि मग रूम पण पूर्ण क्लीन केल्या आणि त्याच्यानंतर क्लिनिंग चालू झाली होती. अर्ध्याहून जास्त माझी जशी अंगणातली झाडझूड जसं असते ते अर्ध्याहून जास्त माझं होऊन जात असते सकाळीच. 7:30 ते 6:30 ते तेवढ्यात सगळं आवरणं होऊन जाते. आणि जे काही मग असं थोडंफार असते घरातलं रूममधलं ते मग त्याच्यानंतर करते मी. पण बाकी माझं अर्ध्याहून जास्त जसं अंगणातलं तुम्ही बघू शकता पूर्ण झाडझूड, पावसाचं खूप पाणी होतं ते काढणं सगळं पूर्ण झालं होतं. आणि मग बघू शकता इथचं पण सगळं आवरून घेतलं होतं मी. आणि आता वाजत होतं 7:30 आणि मला बनवायचं होतं नाश्ता. पण मी त्याच्या आधी तुम्हाला दाखवते बाहेर म्हणजे बाहेर किती थंड वातावरण आणि पाऊस, थोडी भुरभुरी चालू होती. वातावरण खूप सुंदर होतं पण थोडंसं पावसामुळे कचकच पण वाटतो, बघू शकता तुम्ही. आणि तिथे इतके सारे पक्षी बसले होते, कोणते ते मला स्वतःला पण नाही माहीत. मला तर मिठ्ठूच वाटत होते, बघू शकता तुम्ही. आणि ओरडत पण होते. मी तो आवाज बंद केला आणि मग दार लावून घेतलं, कारण माकडं पण घरात ढसून जातात, एकदमच धावत येतात अंगावर. आणि पूर्ण क्लिनिंग एकदम चक्क झाली होती. आणि नाश्त्याची वेळ होती, बघू शकता तुम्ही. नाश्ताच्या अगोदर किचन किती सुंदर क्लीन असतं, पण नाश्ता बनवताना त्याच्यानंतर किचनचं हालच बिघडून जातं. आणि मी नाश्त्यात आज बनवणार आहे बेसनचा चिला. बघू शकता माझा फोन पडला होता दुसराही, थोडंसं तडकून गेला. आणि नाश्त्यात आज आहे बेसनचा चिला, त्याच्यात थोडंसं रवा. आणि बघू शकता सगळे डबे एकाच कलरचे घेतलेले आहे मी. आणि मला अजून पाहिजे होते पण भेटलेच नाही आता, तसे त्यावेळेसला खूप येत होते असे. आणि मी घेतला होता टमाटर, कांदा, मिरची, पण टमाटर खराब निघाला होता म्हणून टमाटर स्किप केला. होते माझ्याकडे पण मी घेतला नाही, कारण मग ते चिला पण गोल बनत पण नाही, चांगला पण नाही बनत. म्हणून मी 1 कटोरी बेसन आणि 3 पोहेचे चम्मच रवा. जर तुम्हाला 2 बनवायचे असेल तर 1 मीडियम साईज कटोरीचं माप, आणि जर जास्त बनवायचे असेल तर मग तुमच्या हिशोबाने. मला फक्त 2च बनवायचे होते, कारण थोडं तिखट असते तर लेकरं खात नाही, म्हणून फक्त 2 बनवले होते. तर 1 कटोरी भरपूर झाली होती. 1 कटोरी 3 चम्मच रवा. आणि त्याच्यात मी काही मसाले ॲड नाही केले, शिवाय जिरा, चटणी आणि हळदच्या. आणि हे सगळं घेऊन मी पाण्यातच, दही नाही घेतलं, पाण्यातच म्हणजे असा कालवून घेतलं होतं पद्धतशीर. आणि मीठ स्वादानुसार. आणि तवा पण मी गरम केला. मी पहिले साध्या तव्यावर बनवायची, का माझ्याकडे हा तवा नव्हता. आता मी काढला आहे डब्यातून, तर मी याच्यावरच बनवते. जसं काही असं चिला किंवा थालीपीठ असलं की याच्यावर चांगलं बनतात. आणि बघू शकता थोडंसं शिजायसाठी ना वेळ लागतो, कारण जास्त शिजवलं नाही, कच्चं असलं की मग ते चांगलं नाही. म्हणून बघू शकता मी याला झाकून शिजवलं. मग थोड्या वेळ बघू शकता तुम्ही गोल आकार नाही आला, तसाच साधासुद्धा आकार आपला, बघू शकता तुम्ही. आणि हे झाकण आहे आप्याच्या ओव्हनवरचं, पण मी या अशा कशावरही झाकून देत असते. आणि त्याच्यानंतर मी केली TV सुरू, कारण सकाळचे 7:30 वाजले होते. 8 वाजेपर्यंत नाश्ता पूर्ण बनून जातो, म्हणजे खाऊन पिऊन बसून जात असतो आम्ही.
तर बघू शकता एकदम क्रिस्मीसा एक साईड पूर्ण असं लाल लाल आणि क्रिस्मी भाजला होता, पण दुसरा साईड थोडा नरम आणि सॉफ्ट होता, म्हणजे क्रिस्मी पण लागतो आणि खायला सॉफ्ट पण असतो, अशा पद्धतीचा भाजला होता मी. आणि दुसरा पण मी टाकून दिला होता थोड्या वेळाने. आणि हा होता माझा मॉर्निंगचा एकदम बेस्ट नाश्ता, जो खायला पण खूप स्वादिष्ट असतो. आणि त्याच्यानंतर बघू शकता पाऊस सुरू झाला होता. आणि आता हा आहे दुपारचा वेळ स्वयंपाकाचा. जसं पहिले मी नाश्त्याचे सगळे भांडे धुवून क्लीन करून ठेवून दिले होते आणि हे अर्धी क्लिनिंग झाली. आणि हा आहे दुपारचा वेळ आणि मी बनवणार आहे मोठची भाजी, पत्तागोबी ठेचेत. आणि मी पाहत होती की कलर्सवरची सिरियल नागिन 3 का 2 आहे. आणि ते बघता बघताच मी स्वयंपाक पण केला, कारण खूप पाऊस येत होता, तर मग स्वयंपाक करून घरातच बसणार होतं. आणि हा पोळ्या पण इथे ऑलमोस्ट झाल्या होत्या. आणि जेवण करून आम्ही काहीच काम नाही केले शिवाय टी व्ही पाहण्याच्या. आणि हा होता लंच. आणि मग बघू शकता लंचच्या नंतर आमचं किचन काही असं स्वच्छ होतं. ही आहे संध्याकाळची वेळ, तरी 5-5:30च्या तेवढ्यातली. आणि बघू शकता पाऊस नेमकाच थांबला होता, पूर्ण ओलंच ओलं आहे. आणि बघू शकता तुम्ही ते झाडाचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो पावसाळ्याच्या दिवसात, बघू शकता. आणि पाऊस नेमकाच थांबला होता आणि ही आहे संध्याकाळची वेळ. आणि तेच माझ्या नखाला पण लागलं होतं, तो माझा नख हललं एकदम तुटीसला अंदर. आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळचे झाडझूड पुसणं सगळे संध्याकाळचे काम पण करून घेतले होते. आता मी करणार होती फिनिशिंग. आणि सगळ्यात आधी मग मी थोडीशी दुसरे ही निप्पल धुवायची होती, असे काही बाकी काम होते, पाण्याचे शिशी भरायचे होते, ते केले. त्याच्यानंतर मी म्हणजे आम्ही बाहेर गेलो, जास्त दूर नाही, फक्त समोरच्या अजून समोर एक किराणा दुकान आहे तिथपर्यंत. काही आम्ही स्नॅक्स आणला आणि तिथून आल्यावर मी माझ्या पायाच्या बोटाचं ड्रेसिंग केलं, थोडंसं तूप आणि कपास असं लावून. बघू शकता पूर्ण बोट सुजलेलं होतं आणि हालत पण होतं तो नख. आणि याला मी डबल ड्रेस म्हणजे असं पूर्ण पट्टीने बांधलंय. आणि आम्ही लागलो मग डबल आमच्या कामावर. आणि बघू शकता तुम्ही मग रात्रीच्या जेवणात मी केले होते डाळचे फडे. तसं तर आम्ही त्याला काय दुसरं हिंदीमध्ये दुसरं म्हणतात, मराठीतून दुसरं म्हणतात. आणि डाळ ढोकली म्हणतात हिंदी आमच्या भाषेत, आणि तसं डाळ फडे पण म्हणतात. त्याच्यासाठी मी 1 लसणचा गाठा, त्याच्यात जिरा, 1 हिरवी मिरची आणि ठेचा हा पूर्ण बारीक करून घेतला, बघू शकता. आणि 1 ग्लास आटा घेतला, गव्हाचं पीठ पण म्हणू शकता. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आणि फक्त मी त्याच्यात हळद टाकली आहे. आणि मी तुरीची डाळ लावणं विसरून गेली होती कुकरमध्ये, तर मी नंतर लावली पीठ भिजवल्यावर. आणि स्वादानुसार त्याच्यात मीठ पण घ्या तुम्ही. आणि असं पीठ मी पूर्ण काढून घेतलं होतं आणि मग लावली होती मी तुरीची डाळ. आणि तुरीची डाळ पूर्ण शिजवली होती. आणि याच्यात पण तेच होतं, लसण, 2-3 हिरवी मिरच्या सांबार चांगलं बारीक ठेचून घेतलं आणि त्याला तेलमध्ये फ्राय केलं. आणि त्याच्यात फक्त हळद टाकली, कारण फिक्कं बनवायचं होतं, तिखट नाही, कारण तिखट कोणी एवढं काही खास खात नाही, बघू शकता. आणि हळद टाकलं मी, त्याच्यात टाकली तुरीची डाळ. आणि तुरीची डाळ मी घोटली नव्हती, रईनं तशीच टाकली. आणि मी याच्यात अजून पाणी टाकलं 1 गडई. आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती मीठ हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. मी जेवढं टाकलं, जेवढं मला पाहिजे होतं. आणि चांगल्याला उकळी येऊस्तोवर त्याच्यात काहीच टाकू नये. बघू शकता उकळी आली होती तर मी फटकने त्याच्यात सगळे फळे टाकले. आणि बघू शकता अजून मी बघितलं शिजले का पण नाही, तेव्हा पण मी सगळं किचन आवरून घेतलं. आणि बरोबर 7:30 वाजता मी शिजवायला ठेवलं होतं, त्याच्या पण 2-3 मिनटं अगोदर. आणि 7:45 वाजता मी बरोबर ते गॅस बंद केला आणि तिथे मी काम पण करायला बसले होते.
मी सगळं आवरून घेतलं आणि बघू शकता पूर्ण किचन आवरल्यावर किती क्लीन दिसतो. आणि मी बनवणार पहिले आधी होती मुंगाची भाजी, पण बनवलीच नाही. बघू शकता मग मी इथे करायला बसले काम. आणि सगळे शिजले होते ते चांगल्याने. बरोबर 7:45 वाजता मी गॅस बंद केला. आणि असा होता आमचा रात्रीचा डिनर. सिंपल होतं कारण पावसाच्या दिवसात काही एवढं धकत नाही. आणि मग केला मी पूर्ण गॅसचा वट्टा क्लीन. बघू शकता पूर्ण क्लीन झाल्यावर मग मी सगळे दारं आतचे बाहेरचे सगळे लावते. आणि असं होतं आमचं सकाळ ते संध्याकाळ मॉर्निंग रुटीन. बघू शकता तुम्ही. आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा.